पुढची बातमी आहे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये परिसरातील उमा नदीच्या पुलाखाली एका 20 वर्षीय गतिमंद मुलीची दगडांना ठेचून हत्या केल्याची घटना घडली। या मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली। या घटनेनंतर मृत मुलीचे शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून मुलीच्या नातेवाईकांनी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करत दोषी असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाच्या अनुषंगाने दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी लवकरच पकडू असं वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितलं। पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता। त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्या कारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची विचारपूस सुरू आहे। कसं काम केले आम्हाला काय नाही पाहिजे, त्याचं पोटपाट होऊ द्या काय होऊ द्या, पण कसं आहे आम्हाला की जे हे म्हणतात आमचे लोक की पोस्टमॉर्टमची बॉडी न्या म्हणतात तुम्ही घरी तुमच्या त्या करून द्या कार्यक्रम। आम्ही कार्यक्रम करत नाही, आम्ही बॉडी घेत नाही जात नाही। जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही बॉडी घेत नाही सापडत नाही तेव्हापर्यंत आम्ही ते काम करायचे। जे मुस्लिम सापडला तो तुमच्याले हात धरून विनंती आहे की त्याला कळीत सजा भेटली पाहिजे। आमच्या असं एवढं विनंती आहे, आम्हाला पैसे नको काय नको, आम्ही आदिवासी आहे, आम्ही चटणी भाकर मागून खाल्लं आम्हाला पुरते, पण असं आमच्यावर जुनदारी समोर जाऊन झालं नाही पाहिजे। आम्हाला खरोखर असा जर गोरगरिबावर अन्याय होत असेल, जर अशा पद्धतीनं हत्या केली जात असेल किंवा म्हणजे पुन्हा तोंड ठेचून दगड एवढा मोठा दगड तिच्या तोंडावर ठेवला, अशा पद्धतीनं हा जो क्रूर हत्या म्हणजे आरोपी आहे त्याला पकडलं गेलं पाहिजे एवढीच यांची इच्छा आहे। पुढची बातमी बघूया। शहरातील घातक अंमली पदार्थांचं जाळं आता खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रकार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद पोलिसांनी गुलाबशाह कॉलनीत छापा टाकत सय्यद बिलाल उर्फ इक्बाल सय्यद खलील याला अटक केली आहे। त्याच्याकडे मेफेड्रॉन ड्रग्ज आणि मॅग्नेशियम सल्फेट अशी 37.45 ग्रॅम पावडर आढळली। मूळ खुलताबादचा सय्यद बिलाल अनेक वर्ष मुंबईत वेल्डिंगचं काम करत होता आणि मुंबईत तो ड्रग पेल्डरच्या संपर्कात आला। त्याच्यामार्फत ड्रग खरेदी करून तो गावात दामदुपटीने विक्री करण्याचं ठरवत 6 महिन्यांपूर्वी पुन्हा गावात स्थायिक झाला, पण याची पोलिसांना माहिती मिळताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी सोलापूरच्या जवळे इथल्या ग्रामपंचायतीनं आदर्श निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद शाळेमध्ये घरातील मुलं शिकत असतील तर त्यांची घरपट्टी आणि इतर कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाला जवळे ग्रामपंचायतीनं शारदादेवी अभियान असं नाव दिलंय। माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 40 वर्षांपासून जवळे ग्रामपंचायत कारभार करते आणि याच जवळे ग्रामपंचायतीनं मराठी शाळांसाठी थेट घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांकडून कौतुक होत आहे। आमच्या गावच्या ग्रामपंचायतीने माझे तरुण सरपंच सज्जद मागाडे यांच्या सगळ्या सहकार्याने हा ऐतिहासिक निर्णय असा घेतलेला आहे, या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आज एक शारदादेवी अभियान या नावानं जो मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेईल त्याची घरपट्टी आणि त्याचा ग्रामपंचायतचा कर आम्ही 100% माफ करायचं ठरवलेलं आहे। मालेगाव शहरात गेल्या 1 वर्षापासून सुरू झालेला बनावट जन्मदाखल्यांचा घोळ अद्यापही सुरूच आहे। महापालिकेनं प्रशासनानं 3000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात नोटीस दिल्यामुळे खळबळ माजली। लवकरच शाळा सुरू होणार आहेत, अशातच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मदाखला गरजेचा आहे। मात्र मनपानं थेट जन्मदाखलेच रद्द केल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे। दरम्यान मनपाचा हा एकतर्फी निर्णय असल्याचा आरोप करत मायनॉरिटी डिफेन्स कमिटीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली। और आदेश में ये लिखा है कि नायब तहसीलदार को अधिकार नहीं था, इसलिए वो जन्म दाखिले रद्द किए जाते हैं। अधिकार देने वाले तहसीलदार, अथॉरिटी तहसीलदार की, उन्होंने आदेश दिया, आदेश की परत जिला अधिकारी के पास गई, आदेश की परत प्रांत ऑफिसर के पास गई। अब एक आम आदमी ने अगर अपना प्रोसेस किया है, उसके डॉक्यूमेंट बराबर है, तो उसका जन्म दाखिला रद्द नहीं होना चाहिए। क्योंकि क्या करने वाले इसके खिलाफ हम हाई कोर्ट जाने वाले हैं कि ये जो जन्म दाखिले रद्द हो रहे हैं ये प्रोसेस गलत है। अथॉरिटी अगर तहसीलदार ने दिया था तो उनके डॉक्यूमेंट चेक होना चाहिए।